नमस्कार. आज आपण ओडिशा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत, म्हणजे अगदी सविस्तरपणे. हो नमस्कार. आपण बघूया की नीट परीक्षा, मग पात्रता काय लागते, कोणते कॉलेजेस आहेत ओडिशामध्ये, सरकारी खासगी दोन्ही. आणि अर्थातच ती प्रवेश प्रक्रिया जी अनेकांना थोडी किचकट वाटते, आणि खर्च किती येतो शिक्षणासाठी. बरोबर. आणि आपण फक्त MBBS नाही तर BDS, BAMS, BHMS, BUMS या सगळ्यांबद्दल बोलूया. खास करून OJE म्हणजे ओडिशा जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन बोर्ड ते 85% स्टेट कोट्याच्या जागांचं समुपदेशन कसं करतं ते समजून घेऊया. उत्तम. मग सुरुवात करूया पात्रतेपासून. MBBS किंवा BDS करायचं असेल तर नीट UG पास व्हावं लागतं, हे तर आहेच. हो, ते तर कंपल्सरी आहे. पण BAMS, BHMS सारख्या आयुष कोर्सेससाठी काय नियम आहेत? त्यासाठी असं आहे की 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी हे विषय हवेत. आणि मार्क्स? हो, मार्क्स. जनरल कॅटेगरीसाठी तिन्ही मिळून किमान 50% आणि राखीव म्हणजे SC, ST, OBC साठी 40% गुण लागतात. वैध UED कार्ड लागतं, म्हणजे युनिक डिसेबिलिटी ID. आणि मेडिकल बोर्डासमोर पडताळणी पण करावी लागते. ओके. त्यांच्यासाठी गुणांची अट थोडी वेगळी आहे. म्हणजे जनरल PWD साठी 45% आणि राखीव PWD साठी 40%. हे महत्वाचं आहे की UED कार्ड आता गरजेचं आहे. आणि NRI उमेदवारांचं काय? NRI साठी नीट UG पात्रता तर लागतेच, पण त्यासोबत त्यांचं NRI स्टेटस सिद्ध करणारी कागदपत्र द्यावी लागतात. म्हणजे स्पॉन्सरचा पासपोर्ट, व्हिसा, नात्याचा पुरावा आणि दूतावासाचं सर्टिफिकेट. बर. म्हणजे ती एक वेगळी प्रक्रिया आहे. हो. आणि फी भरण्याची हमी देणारं एक प्रतिज्ञापत्र पण लागतं. ठीक आहे. आता कॉलेजेसबद्दल बोलूया. ओडिशातली मुख्य सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कोणती? साधारण किती जागा असतात? सरकारीमध्ये बघायला गेलं तर एम्स भुवनेश्वर आहे. तिथे 125 जागा आहेत. मग कटकचं SCB मेडिकल कॉलेज, तिथे 250 जागा आहेत. SCB खूप जुनं आणि प्रसिद्ध आहे. अगदी. मग गंजममध्ये MKCG मेडिकल कॉलेज, तिथे पण 250 जागा आहेत. आणि संबलपूरचं VIMSR, तिथे 200 जागा. आणि या व्यतिरिक्त बरीच नवीन सरकारी कॉलेजेस पण सुरू झाली आहेत गेल्या काही वर्षात. तिथे साधारण 100-125 जागा असतात प्रत्येकी. चांगली गोष्ट आहे. आणि खासगी कॉलेजेस? ऐकलंय की ओडिशा खासगी महाविद्यालयांच्या बाबतीत ओपन स्टेट आहे. म्हणजे नेमकं काय? बरोबर. खाजगीमध्ये हायटेक मेडिकल कॉलेज आहे, भुवनेश्वर आणि राऊरकेला दोन्हीकडे. भुवनेश्वरला 150 जागा, राऊरकेलाला 100. ओके. मग किम्स म्हणजे कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, भुवनेश्वर, तिथे 250 जागा आहेत. आणि IMS अँड सुम हॉस्पिटल, भुवनेश्वर, तिथे पण 250 जागा. आता ओपन स्टेट म्हणजे असं की या खाजगी कॉलेजेसच्या मॅनेजमेंट किंवा AIQ जागांसाठी भारतातला कोणताही नीट पात्र उमेदवार अर्ज करू शकतो. अच्छा. म्हणजे महाराष्ट्रातला किंवा इतर राज्यातला विद्यार्थी पण तिथे अर्ज करू शकतो? हो, नक्कीच. त्यामुळे ज्यांचा रँक थोडा कमी आहे किंवा ज्यांना स्वतःच्या राज्यात प्रवेश मिळत नाहीये, त्यांच्यासाठी ओडिशा एक चांगला पर्याय ठरतो. अर्थात स्पर्धा पण वाढते त्यामुळे. हे खरंय. बरं, BAMS आणि BHMS बद्दल काय? किती जागा आहेत साधारण? BMS साठी 3 सरकारी कॉलेजेस आहेत. पुरीमध्ये गोपबंधू आयुर्वेद महाविद्यालय, तिथे 64 जागा. बलांगीरमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, 75 जागा. आणि गंजममध्ये कविराज आयुर्वेद कॉलेज, 60 जागा. आणि BHMS साठी राज्यात मिळून जवळपास 100 जागा आहेत. ठीक आहे. आता येऊया त्या महत्वाच्या भागाकडे. OJE समुपदेशन प्रक्रिया खूप किचकट असते असं ऐकतो. कशी असते ही प्रक्रिया? हो, म्हणजे थोडी विस्तृत आहे, पण व्यवस्थित समजून घेतली तर सोपी आहे. सगळं ऑनलाईन होतं, oje.nic.in या वेबसाईटवर. ओके. पहिली स्टेप म्हणजे नोंदणी. नीट UG गुणांवर आधारित साधारण 1000 रुपये फी असते. मग दुसरी स्टेप कागदपत्र पडताळणी. तुमचे 10वी-12वीचे मार्कशीट, सर्टिफिकेट, नीट स्कोअर कार्ड, ओडिशाचं रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र वगैरे सगळं ऑनलाईन अपलोड करायचं. काही श्रेणींसाठी प्रत्यक्ष पडताळणी पण असते का? हो, असते. म्हणजे PC, ES अशा काही कोटांसाठी तुम्हाला प्रत्यक्ष जावं लागतं. अच्छा. मग पुढे? मग येते राज्याची गुणवत्ता यादी. OJE ती जाहीर करते. आधी तात्पुरती, मग अंतिम. ठीक आहे. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, चॉईस फिलिंग आणि लॉकिंग. म्हणजे तुम्हाला कोणती कॉलेजेस हवी आहेत त्याचा क्रम तुम्ही ऑनलाईन भरता आणि लॉक करता. आणि एकदा लॉक केलं की बदलता येत नाही. त्यामुळे हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. खूप विचार करून क्रम ठरवावा लागतो.
अनेक जण इथेच चुकतात. बरोबर. मग जागा वाटप होतं. हो, तुमच्या रँकनुसार आणि तुम्ही भरलेल्या पसंतीक्रमानुसार जागा मिळते. मग तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, फ्रीज किंवा फ्लोट. फ्रीज म्हणजे जागा पक्की करायची. हो. आणि फ्लोट म्हणजे जागा तात्पुरती ठेवायची आणि पुढच्या राऊंडमध्ये अजून चांगला पर्याय मिळतो का ते बघायचं. कळलं. आणि जागा मिळाल्यावर तुम्हाला OJSC सेल भुवनेश्वर इथे रिपोर्ट करावं लागतं तात्पुरत्या प्रवेशासाठी. BMSH, BMMS साठी साधारण 5,000 रुपये पार्ट ॲडमिशन फी ऑनलाईन भरावी लागते. ओके. मग फायनल अलॉटमेंट लेटर मिळाल्यावर संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा. साधारण 3 फेऱ्या होतात आणि गरज पडली तर स्पॉट किंवा स्ट्रे वॅकन्सी फेरी पण होते. बापरे, बरीच मोठी प्रक्रिया आहे ही. आहे थोडी, पण वेळच्या वेळी लक्ष ठेवलं की जमतं. आता खर्चावर बोलूया. ओडिशामध्ये MBBS करायला अंदाजे किती खर्च येतो? सरकारी कॉलेजमध्ये फी खूपच कमी असते, म्हणजे अगदी नाममात्र. पण खाजगीमध्ये मात्र खर्च बराच आहे. जसं हायटेक कॉलेजची फी वर्षाला सुमारे 6.5 लाख रुपये आहे. आणि किम्स किंवा IMS अँड सूम? तिथे अजून जास्त. किम्सची साधारण 18.5 लाख आणि IMS अँड सूमची जवळपास 19.5 लाख रुपये प्रतिवर्ष शिक्षण शुल्क आहे. अरे देवा. फक्त शिक्षण शुल्क. हो. या व्यतिरिक्त हॉस्टेल आणि मेसचा खर्च वेगळा, तो वर्षाला साधारण 1 लाखाच्या आसपास पकडावा लागतो. NRI कोट्याची फी तर खूपच जास्त असते. म्हणजे खाजगी शिक्षण महाग आहे तिथे. नक्कीच. आपण बघितलं की काही विद्यार्थी ओडिशातून बाहेर जातात शिकायला, तर काही बाहेरून ओडिशात येतात. असं का होतं? याचं साधं कारण आहे रँकिंग. ज्या ओडिशातील विद्यार्थ्यांचे नीट रँक खूप चांगले असतात ते साहजिकच देशातल्या टॉप कॉलेजेसना प्राधान्य देतात, म्हणजे एम्स दिल्ली किंवा CMC वेल्लोर वगैरे. बरोबर. आणि दुसरीकडे इतर राज्यांमधले विद्यार्थी ज्यांचा रँक कदाचित त्यांच्या राज्यातल्या सरकारी कॉलेजसाठी पुरेसा नसतो, ते ओडिशाकडे बघतात. कारण एकतर ते ओपन स्टेट आहे खाजगीसाठी, हो. आणि किम्स, IMS आणि सम सारख्या संस्थांची ओळख पण चांगली आहे. काही वेळा कदाचित इतर राज्यांच्या तुलनेत फी थोडी कमी वाटू शकते खाजगीमध्ये. म्हणजे दोन्ही बाजूनी विद्यार्थी इकडून तिकडे जातात. हो, तसंच आहे. तर ही होती ओडिशातील वैद्यकीय प्रवेशाची बरीच सविस्तर माहिती. पात्रता, कॉलेजेस, ती समुपदेशनाची प्रक्रिया आणि खर्च सगळंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटू शकते, पण योग्य माहिती आणि वेळेवर सगळं केलं की नक्कीच सोपं होतं. बरोबर. जाता जाता एक विचार मनात येतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांसाठी सगळ्यात जास्त आव्हानात्मक टप्पा कोणता असू शकतो? म्हणजे कागदपत्र जमवणं, की योग्य कॉलेज निवडणं, की आर्थिक नियोजन करणं? हा चांगला प्रश्न आहे. आणि त्यावर मात करण्यासाठी कोणती तयारी सगळ्यात महत्त्वाची ठरेल, यावर विद्यार्थ्यांनी नक्कीच विचार करायला हवा असं मला वाटतं.